येस, अल्पेश गायकवाड नेहमीच 12th मॅनच्या भूमिकेमध्ये असतात. मात्र कसं असते, एक रूल आहे 12व्या खेळाडूचा, तो रूल फॉलोअप करणं अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक संघटनेचे रूल्स वेगवेगळे असतात आणि आयुष्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही जेवढे आयुष्यामध्ये रूल्स अँड रेग्युलेशन पाळाल तेवढे नक्कीच पुढे जाल. येस कायम केनी सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे काही महिला वर्ग कबड्डीच्या माध्यमातून प्रॅक्टिस करण्यासाठी उपस्थित झाला होता सकाळी. नक्कीच आपलंही या मैदानावर मी हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम. अतिशय चांगलं काम आपल्या माध्यमातून होत आहे. भिवंडीची एखादी टीम नक्कीच यानंतर ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये पाहायला आम्हाला मिळेल अशीच आम्ही अपेक्षा करतोय. मागे कालवार येथे 12 संघ महिलांचे होते, मात्र तिथे भिवंडीचा संघ नव्हता. ही खंत लागली होती प्रेक्षकांना. तर जाऊया आपण मैदानामध्ये. आता मात्र क्रिकेट पाहूया. दिवास्पोर्ट दिवा वर्सेस वीर तानाजी दापोडे या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. सलामीस आलेले जे दोन फलंदाज आहेत, रत्नकांत आणि प्रदीप. रत्नकांत याचा अर्थ ज्याची कांती रत्नासारखी आहे असा म्हणजे तो रत्नकांत. यस, आमचे मार्गदर्शक शशीदादा यांचे बंधू. मात्र मैदानावर कुणी कोणाचा बंधू, कुणी कोणाचा काका मामा नसतो. मैदानावर फक्त एकामेकाचे तुम्ही प्रतिस्पर्धी असता. प्रदीप आणि रत्नकांत ही सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. क्षेत्ररक्षण लावलं गेलेलं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बघा कंप्लीट कालचा वेळ होतोय 10:08 कालिराम केनी सर, काल आपण सामन्याला सुरुवात केली होती. आजही तोच वेळ या ठिकाणी होत आहे. कंप्लीट 10:07 झालेले आहेत आणि 1 मिनिटात आपल्याला सामना सुरू करायचा आहे. हॅलो, सुस्वागतम. सर्वांना शुभ सकाळ. गणराया चरणी प्रार्थना करून, वरालदेवी मातेला वंदन करून आणि आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी कालिराम केनी नगरसेवक चषक 2021 च्या आजच्या तिसऱ्या दिवसातून पहिला सामना आपण पाहतोय. दिवास्पोर्ट दिवा आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघांना विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. तर जाऊया पहिल्या 4 षटकासाठी. ऐकूया आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सरांना. थँक्यू कायम केनी सर. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज राजू. राजू हे नाव खूप मोठे. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचा जर विचार केला, सिनियर 40+ क्रिकेट संघटनेचा, राजू एक अष्टपैलू खेळाडू आहे. सर्वांच्याच ध्यानात असलेले हे नाव. गोलंदाजी सुरुवात करत आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. पॉईंट आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण लावलेले ऑफ साईडला, पूर्ण पॅक केलेली ऑफ साईड. त्यानंतर लॉंग ऑन, काहू कॉर्नर, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग असे क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू आजच्या दिवसातील. आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा हा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नव्हता. मिडल ऑफ बॅट घेता आला नव्हता. पहिला चेंडू निर्धाव चेंडू निघून जातोय. अतिशय चांगली सुरुवात मिळते गोलंदाज राजूला. पहिल्या दिवशी निर्धाव चेंडू पडला होता आणि काल मात्र वाईटने सुरुवात झाली होती. ही सर्व माहिती आपल्यापर्यंत अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून पोहोचली जाते. आज डॉटने सुरुवात झालेली खेळाला. अंधराज केलेला चेंडू हवेत. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक सुरेख झेल आणि खेळी संपुष्टात येते पहिल्या फलंदाजाची. रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा झेल आला होता. इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न केला होता. मिस फील्डला अगदी फटका झाला होता. मिस टायमिंग फटका झाला होता. बघा सकाळचं वातावरण हे ड्यू फॅक्टर नक्कीच असेल. जरी खेळपट्टीवर दव नसला तरी मात्र खेळपट्टी कुठे ना कुठे आपण पाहतोय की संत असेल, शांत असेल आणि वातावरणाचाही फरक पडेल.
फलंदाजांना मोठे फटके मारणं दुरापास्त होईल. मात्र जर तुमच्याकडे हिंमत असेल, तुमच्याकडे ताकद असेल, तुमच्याकडे टॅलेंट असेल तर वातावरण आणि खेळपट्टी यांचा जास्त फरक पडत नसतो कल्याण केनी सर. नाही, अगदी बरोबर आहे. पहिला चेंडू निर्धाव गेल्यानंतर थोडासा दबाव हा रत्नाकर याच्यावर आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक श्यामदादा चौधरी होते. चांगला झेल टिपला आणि पहिला फलंदाज अगदी 0 धावसंख्येवर बाद करण्यात यश आलेले राजू पाटील यांना. चांगला स्टार्ट आहे वीर तानाजी दापोडे संघाकडून. मात्र रत्नकांतने अपेक्षा पूर्ण केलेल्या नाहीत प्रेक्षकांच्या. राजू हो, टॉस झाला बघा. चेंडू पडल्यानंतर कुठे ना कुठे असा स्पॉट आहे कल्याण केनी सर खेळपट्टीवर, जिथे चेंडू पडल्यानंतर आणि मेनू उचलतोय, एक्स्ट्रा बाउन्स गोलंदाजाला मिळतोय आणि इथे राजूने त्याच स्पॉटचा एक अचूक फायदा उचललेला आहे. अगदी बरोबर. आणि बऱ्याच दिवसातून आपण प्रदीप दादा यांना पुन्हा इन ऍक्शन मध्ये पाहतोय. दिवसभर दिवा आणि कमलदादा यांनी त्यांच्या संघाला आणि खास प्रदीप दादा यांच्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि अप्रतिम फटका बघा, चौकार आलेले पहिले 3 चेंडूवर एकही धाव न देता एक गडी बाद केल्यानंतर मात्र प्रदीप यांच्या बॅट मधून येतोय दिवसभर दिवा संघासाठी पहिला चौकार. धावांचा अगदी लॉकडाऊन लागला होता, मात्र या चेंडूला बघतोय आपण क्वारंटाईन करून मात्र तो लॉकडाऊन तोडलेला आहे धावांचा. राजू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट हलक्या हाताने फक्त केलेला आहे. नक्कीच अपील केला गेला होता तिथे, पंच सहमत नाहीयेत. याचं बॅटची कड लागून चेंडू गेला होता शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 5. पहिलं षटक मार्ग असते. मी तर म्हणेन की समाधानी असेल पहिल्या षटकात कर्णधार वीर तानाजी दापोडे संघाचा, कारण वीर तानाजी दापोडे संघाने टॉस जिंकून लगेच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटच्या मधोमध येत नाहीये. अगदी क्रीजवरच चेंडू राहिला होता, खेळपट्टीवर चेंडू राहिला होता. एक धाव मिळते. एका धावीने धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 6 अशी धावसंख्या झालेली आहे दिवा स्पोर्ट दिवा संघाची. ही तर म्हणेन की एक संत आणि सावध सुरुवात आहे, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये चिकणे सर 6 धावा फलंदाजांसाठी फार धावा गणल्या जातात, कारण की गोलंदाजी करताना फक्त 2 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात आणि 6 धावा देणं ही निश्चितच एक चांगल्या गोलंदाजाची खूण आहे. हे गडी देखील बाद केलेले रत्नकांत सारख्या फलंदाजाला जेलबादच्या स्वरूपात बाद करण्यात यश आलं होतं. आणि दापोडा संघासाठी एक चांगलं षटक पॉवर प्लेच्या माध्यमातून राजू पाटील यांच्या मार्फत हाताळलं गेलेले आहे. 1 बाद 6 दिवस फॉर दिवा. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातंय. चांगली सुरुवात जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही अंतरिम क्षणापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकता. इथे मात्र चांगली सुरुवात मिळाली आहे गोलंदाजांना. गोलंदाजी करणाऱ्या टीमला मात्र सुरुवात तितकीशी चांगली नाहीये फलंदाजी करणाऱ्या टीमची. दिवा स्पोर्ट दिवा 1 बाद 6 पहिल्या षटकामध्ये धावांसाठी झगडताना पाहतोय आपण फलंदाजांना. रत्नकांत दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यानंतर कुठे ना कुठे आपण पाहतोय की पूर्णपणे पहिल्या षटकात बांधून ठेवलेले फलंदाजांना. एक चौकार आला बाकी प्रदीपच्या बॅटमधून. राऊंड द विकेट मनोज गोलंदाजी करतील. राईट आर्म इथे मात्र बॅक टू बॉलर ड्राइव्ह. यस, अप्रतिम जेल कॉट अँड बॉल्ड. दुसरा फलंदाज बाद. निश्चितच पिंपळनेर येथून हे स्पर्धेचं आयोजन आणि नियोजनाला शुभेच्छा दिले. तसेच कुंदन पाटील साहेबांच्या संघाला तसेच दिवस फॉर दिवा या दोन्ही संघांना पिंपळनेर ग्रामपंचायतचे माजी सरपंच फुलाजी हिताडकर यांनी या स्पर्धेच्या आयोजनाला नियोजनाला आणि दोन्ही संघाला ऑल द बेस्ट केले. धन्यवाद फुलाजी हिताडकर माजी सरपंच ग्रामपंचायत पिंपळनेर यांच्याकडून दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आल्या आहेत. येस, कुंदनजी पाटील आणि त्यांच्या संघाचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत 40+ क्रिकेटसाठी खास करून. तसे दिवा स्पोर्ट दिवा संघाचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत.
आणि त्याचप्रमाणे आमचे समालोचक काळीराम केनी सर यांचेही फॅन फॉलोअर्स खूप आहेत. बघा सकाळ सुरू झाली, पहिला सामना सुरू झाला आहे आणि त्यांच्यापर्यंत फोन आलेले आहेत. म्हणजे नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून जर बघितलं काळीराम केनी सर बरेचसे यूट्यूब युजर्स आपल्याला जॉईन झालेले आहेत. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. अगदी बरोबर आहे. भरपूर मेसेज, व्हॉट्सअप, कॉल आपल्याला इथे चांगलं स्पर्धेचं आयोजन नियोजन आहे. अतिशय चांगली क्रीडा नगरी आहे आणि कौतुक व्हायलाच हवं. जय हनुमान टेंबिवली आणि तुफान पिंपलास पुढील 2 संघांनी तयारीत राहायचं आहे. काळीराम केनी सर, आतापर्यंतच्या बॅटिंगवर काय वाटते तुम्हाला की डिफेन्सिव्ह इथे कुठे ना कुठे मोड अपनवलेला आहे फलंदाजांनी? एजी स्पोर्ट निंबवली आणि जय हनुमान टेंबिवली. एजी स्पोर्ट निंबवली, जय हनुमान टेंबिवली 2 संघ आपण कॅप्टन तयार राहायचंय. इथे मात्र बॅकफुटला गेला फलंदाज, स्टिअर केला चेंडूला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव मिळेल फक्त आणि फक्त 1. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 8. निश्चितच थोडासा दबाव पाहायला मिळतोय कारण की गोलंदाजी चांगली झालेली आहे. राजू यांनी सुरुवात केली होती पहिल्या चेंडूची निर्धावणी, तर मनोज पाटील यांनी सुरुवात केली आहे पहिल्या विकेटनी. डिफेन्सिव्ह फलंदाजीसाठी इथे मजबूर केलेला आहे गोलंदाजांनी बॅट्समनला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. फेक मात्र तितकीशी चांगली नव्हती. वाईट थ्रो झाला आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाने दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचली दिवा स्पोर्ट दिवा संघाची. 2 बाद 10. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे गोलंदाज मनोजचं. राजूने पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी टाकल्यानंतर मनोजही तितकीच चांगली गोलंदाजी टाकतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत मनोजने. धावा खर्च केलेत 4. एक फलंदाजी बाद केलेला आहे. कॉटन बोल्ड जो केला होता नक्कीच तो आजच्या दिवसातील आतापर्यंतचा जो खेळ होता आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेलही घेतला होता मनोजने. मनोज शॉर्ट रनअप राऊंड द विकेट. समोर असेल किरण. इथे मात्र अंधाराईज केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक ज्ञानदेव आहे तिथं. झेल सुटला जातोय ज्ञानदेव यांच्याकडून. असे झेल सोडताना आपण बघत नाही खास करून ज्ञानदेव यांना. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये किंवा मिड विकेट क्षेत्रामध्ये नेहमीच क्षेत्ररक्षण करत असतात. मात्र इथे निराश गोलंदाजाला आपण पाहू शकतोय कारण ज्ञानदेव सारख्या क्षेत्ररक्षकाकडून हा झेल सुटलेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाने 3 धावा कंप्लीट केल्या. सॉरी निश्चितच मला वाटतं एकच धाव हो सॉरी इथे स्ट्राईक चेंज झाली. इथून असं वाटलं की 3 धावा कंप्लीट केल्या मात्र एकच धाव कंप्लीट केली. क्षमस्व. 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पुन्हा एकदा त्याच ठिकाणी आपण पाहतोय चेंडू खेळलेला आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह बघितला आपण. फ्लमलिंग झालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली. 13 धावा धावफलकावर लागले. आता मात्र दुसरं षटकही संपलेलं आहे. पंचांचा इशारा येतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.50च्या सरासरीने 13 धावा लागलेल्या आहेत. काळीराम केनी सर, काय म्हणणं आहे आतापर्यंतच्या खेळावर तुमचं? निश्चितच राजू पाटील यांनी 6 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी खराब क्षेत्ररक्षणाची विरचना आपल्याला पाहायला मिळाली. खास करून ज्ञानदेव पाटील यांच्याकडून एक झेल सुटला होता. कुंदन पाटील देखील आले होते झेलवर. कॉलिंग पाहायला मिळालं नव्हतं. ज्ञानदेव पाटील यांना वाटलं की कदाचित कुंदन पाटील झेलवर पोचतील की काय, मात्र तिथे कॉलिंगच्या अभावी तो झेल त्यांच्या हातातून निसटला होता. आणि 6 आणि 7 मी तर म्हणेन की दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. 12 चेंडूमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा आतापर्यंत दिवस संघाच्या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले 2 षटके तर निश्चितच चिकणे सर दापोडे संघाने चांगल्या प्रकारे हाताळले आहेत, यात मात्र तिलभर शंका नाहीये. येस, 2 षटकं झाले, 13 धावा झालेल्या. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी 2 षटकानंतर आहे. तोपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक क्लासिकल धून ऐकूया. आणि तिसऱ्या दिवसातून आपण पहिली लढत पाहतोय आज वीर तानाजी दापोडे आणि दिवा स्पोर्ट दिवा, त्यानंतर एजी स्पोर्ट निंबवली, जय हनुमान टेंबिवली, तुफान पिंपलास, जय हनुमान पोगाव, अमर स्पोर्ट कासने, गावदेवी वेले, सोनादेवी टिमगर आणि कालिका माता खारबाव
असे आज 10 संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. होतोय. ज्ञानदेव गोलंदाजी सुरुवात करतोय. आपला प्रमुख अस्त्र जे आहे ते आता मात्र वीर तानाजी दापोडे संघाने बाहेर काढलेले आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर आजच्या अंगाला वळला होता. इन स्विंग, जेन्युइन इन स्विंगर आपण बघितला. ज्या गोलंदाजीसाठी ज्या चेंडूंसाठी प्रसिद्ध आहे ज्ञानदेव, तोच आपण पहिला चेंडू ज्ञानदेवच्या मार्फत हाताळताना बघितला. चांगली सुरुवात मिळाली आहे ज्ञानदेवला. तिन्ही षटकांचा जर विचार केला तर तिन्ही षटकामध्ये पहिला चेंडू हा डॉट गेलेला आहे. इथे मात्र खेळलेला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सहज सोपा झेल आणि खेळी संपुष्टात येते फलंदाजाची. व्यवस्थित होतं. स्टेप आउट झाला होता फलंदाज, मात्र ताकद झोकता आली नव्हती फटक्यात आणि त्याचाच परिणाम असा झाला की लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सहज सोपा झेल देऊन किरण हा वैयक्तिक 4 धावा करून बाद झालेला आहे. वेलकम सुस्वागतम. मंचावर शुभागमन झालेले कामतगर गावचे उद्योजक संतोषजी पाटील साहेबांचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नगरसेवक चषक 2021 मध्ये येस 3-13 अशी धावसंख्या झालेली आहे. मात्र इथे 3-13 मधून बाहेर काढावं लागेल. दिवास्फोट दिवा संघाला कुठला तरी फलंदाज असा की ज्याला खेळपट्टीवर ठाणं मांडून बसावं लागेल आणि मोठे फटके मारून आपल्या संघाला किमान 40 धावांपर्यंत तरी पोहोचवावं लागेल. मात्र तो फलंदाज कोण असेल? इनर एज यष्टीरक्षक चूक करतोय. मात्र यष्टीरक्षकाच्या अगदी समोर चेंडू पडला होता. 1 धाव निश्चित मिळेल. एका धावीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 14. आज खास करून या आतापर्यंतच्या खेळाचं वैशिष्ट्य कायम केनिसर राहिलं ते गोलंदाजांचा अचूक टप्पा. अगदी बरोबर आहे. अतिशय चांगली नियंत्रित गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांकडून आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. वीर तानाजी दापोडे संघाकडून बघा अप्रतिम अतिशय चांगला चेंडू. राजू पाटील यांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मनोज पाटील आणि त्यानंतर ज्ञानदेव पाटील. येस उजव्या हाताच्या फलंदाजाला सहजासहजी कोणी राऊंड द विकेट करताना दिसत नाही. मात्र ते आव्हान इथे पेललेलं आहे ज्ञानदेव या गोलंदाजाने. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. बॅटवर व्यवस्थित आला नव्हता. टॉप एज लागली. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धावी पूर्ण. आता मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. मात्र तिसरी धाव करताना या इथे फलंदाज होतोय धावबाद. लेग बायचा इशारा येतोय. आय थिंक मला वाटलं होतं की टॉप एज झालेला आहे. मात्र पंचांचा लेग बायचा इशारा. हे आता मात्र 4 बाद 16. बघा कायम केनी सर आतापर्यंतचा जर खेळ बघितला तर फलंदाजांचं पूर्ण अपयश या इथे दिवास्फोट दिवा संघात आपल्याला दिसतंय. नाही अगदी बरोबर आहे. नाणेफेक फार महत्त्वाची होती मला वाटतं त्यांच्यासाठी. कारण की वीर तानाजी दापोडे संघानं नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतलेले आहे त्या निर्णयावर मात्र ते खडे उतरलेले आहेत. पहिले तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे आणि आपण धावसंख्या पाहतोय ती दिवास्फोट दिवा संघाच्या फलकावर 4 बाद 16. षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय ज्ञानदेव.
फलंदाज जगदीश आणि प्रदीप ही जोडी खेळपट्टीवर. प्रदीपने चांगला किल्ला लढवलेला आहे. आतापर्यंत 9 धावा करून प्रदीप नाबाद राहिलेले आहेत. बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नाहीये. इनर एज लागल्यानंतर चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव मिळाली. 3 षटकं संपले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या. आणि 4 फलंदाज हे डगआउटच्या आश्रयाला गेलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केले 7 आणि त्यानंतर मात्र धावा खर्च झाले त्या फक्त आणि फक्त मला वाटतं 4. काय गोलंदाजी आहे बघा. पहिल्या गोलंदाजांनी 6 खर्च केल्या. पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर रजनीश पाटील, सूर्यकांत पाटील आणि जयहनुमान टेंबिवली संघाचे खेळाडू. अतिशय चांगलं नेट अँड क्लीन पिक्चर. दिगंबर यांना देखील आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. भिवंडी टेनिस क्रिकेटमधलं खूप मोठं नाव आहे. सध्या 40+ तसेच रवी पाटील असेल, दिलीप फौजदार, विलास पाटील, निलेश पाटील आणि आमचं समालोचन कक्ष देखील दाखवला जातोय. धन्यवाद SK एंटरटेनमेंट. पुढील सामन्यासाठी एजी स्पोर्ट निंबवली आणि जय हनुमान टेंबवली दोन्ही संघाचे कॅप्टन 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. दोन्ही कॅप्टनचे मी हार्दिक स्वागत करतोय. यस, शेवटचं षटक, अंतिम षटक हेमंत यांचं. पहिला चेंडू स्लॉग स्वीप केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर चेंडू जातोय. सीमारेषेच्या बाहेर बघू पंचांचा इशारा येतोय. षटकार. इथे मात्र चेंडू आपटला होता नक्कीच. आणि आपटल्यानंतर चेंडू बघतो आपण उचलला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पूर्णपणे निष्प्रभ ठरलेला आहे फलंदाज जगदीश वैयक्तिक 5 धावा करून खेळतोय. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. करायचं काही असेल तर या 4 चेंडूवरच करायचं आहे दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या या दोन्ही फलंदाजांना. प्रदीप वैयक्तिक 9 धावांवर आणि जगदीश वैयक्तिक 5 धावांवर. शेवटचे 4 चेंडू. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर टॉस पाहायला मिळेल एजी स्पोर्ट निंबवली आणि जय हनुमान टेंबिवली. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. जिथे सरळ बॅटने धावा मिळत नाहीये तिथे मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न कायम केनीसर आपल्याला दिसतोय. निश्चितच पहिले चेंडूवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र धावगतीला थोडासा सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करायला हवा होता जगदीशांनी. मात्र मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी 2 चेंडू मिस झालेले आहे. पूर्ण इनिंगचा जर विचार केला तर फक्त 2 चौकार बॅटमधून आलेले आहेत दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या फलंदाजांच्या. इथे मात्र ऑन द राईस केलेलं आहे. डीप प्रेक्षकावर सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतो मात्र चेंडू निघून जात आहे सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चेंडूला इथे झटकला होता फलंदाजाने. स्टेप आउट झाला होता. त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू बघितला आणि अगदी हॉप वॉलीवर घेऊन ड्राईव्ह केला. डी प्रेक्षकावर सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आला आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकली 25 वर.
त्याच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र मिस टाइम फटकावतोय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जरी पडला असेल तरी सुद्धा दुसरी धाव मात्र कंप्लीट करता आलेली नाही फलंदाजाला. दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद होतोय. वीरतानाजी दापोडे संघाच्या सर्वच गोलंदाजांनी, राजू, त्यानंतर मनोज, त्यानंतर ज्ञानदेव आणि शेवटचं स्लॉग षटक हेमंत हाताळतोय. हो, टॉस झाला, चेंडू पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आणि अशा प्रकारे 4 षटकं संपलेली आहेत. पहिली इनिंग संपलेली आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागलेल्या आहेत फक्त 26 आणि 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत वीर तानाजी दापोडे संघाला 27. तर पुढील टॉससाठी आपण जातोय. एजी स्पोर्ट टिंबवली आणि जय हनुमान टिंबवली या दोन संघामध्ये टॉस होईल आणि टॉस करण्यासाठी तिथे सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक कायम केनी सर. चला, एजी स्पोर्ट निंबवली संघाचे संघनायक, जय हनुमान टिंबवली संघाचे संघनायक, दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. हे ऑन स्क्रीन आपण पाहू शकता स्कोअर कार्ड. रत्नकांत 2 चेंडू केला, धाव आली नाही. प्रदीप 6 चेंडूवर 9 धावा रनआउटच्या रूपाने बाद झाला. त्यानंतर कपिल 2 चेंडू केले, 1 धाव. किरण यांनी 4 धावा केल्या. त्यानंतर जगदीशने किल्ला लढवला, 7 चेंडूमध्ये 10 धावा केल्या. 4 षटकामध्ये आपण 5 बाद 26 अशी धावसंख्या झालेली पाहतोय. गोलंदाजी बघा, गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. राजू पहिले षटक जे टाकलं, 1 फलंदाज बाद केला, 6 धावा आल्या. मनोजच्या दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या, 1 फलंदाजी बाद केला मनोजने. मात्र ज्ञानदेवने जे षटक टाकलं ते अतिशय अप्रतिम षटक आपण पाहतोय. 2 धावा आणि 1 फलंदाज बाद केला. एजी स्पोर्ट निंबवली संघाचे संघनायक आपण त्वरित यायचंय. एजी स्पोर्ट निंबवली जय हनुमान टिंबवली संघाचे संघनायक इथं हजर आहेत. आपण त्वरित यायचंय. स्वर्गीय नंदकिशोर हरिचंद्र तरे टॉस बॉक्स मध्ये पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे आणि त्यानंतर पुढील सामन्याचं नाणेफेक होणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने आम्ही एजी स्पोर्ट निंबवलीला पुकार देतोय. आपण त्वरित यायचंय. आपण जर जास्त वेळ घेतला तर कदाचित आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. जय हनुमान टिंबवली संघ इथे वेळेवर हजर आहेत. एजी स्पोर्ट निंबवली संघनायक आपण या. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. आपल्याला नाणेफेक करणं अनिवार्य आहे. दोन्ही संघांच्या सहकारी खेळाडूंचं नगरसेवक चषक दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. आमच्या मान्यवर कक्षामध्ये संतोषजी पाटील, शरदजी म्हात्रे, प्रवीणजी चौधरी हे मान्य मंडळी आमच्या टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे संघनायकांनी यायचं आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आजच्या 3ऱ्या दिवसातील नाणेफेक आपण करणार आहोत. एजीस्वर निंबोली संघाचे संघनायक आवाज देतील. छापा असं म्हणणं आहे आणि छापा चाललेले, जे मागितलं ते चाललेले. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मान्यवरांनी मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं. संघनायक आपण या संघ धन्यवाद. काय हरकत नाही, निर्णय राखून ठेवलेले आहे. बघा मित्रांनो, नाणेफेक जिंकली आहे एजीस्वर निंबोली संघानं आणि निर्णय राखून ठेवले. काही हरकत नाहीये. सामना संपण्याच्या अगोदर आपल्याला आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद कालेम केनी सर. टॉस या ठिकाणी झालेले आहे.
एजिस्पोर्ट निंबवली आणि जय हनुमान टेंबिवली या दोन संघामध्ये निंबवली टेंबिवली बघा एकाच रिदम मध्ये असलेले ही गावांची नावं आणि एकाच सामन्यात आपण दोघांना आमने सामने पाहणार आहोत. दिवास्फोट दिवा संघाने 26 धावा करून 27 धावांचं लक्ष वीर तानाजी दापोडे संघासमोर ठेवलेलं आहे. चला सलामीची जोडी वीर तानाजी दापोडे संघ प्रथम आपला चेंडू चेक करायचा आहे. बॉल चेकिंगला दोन फलंदाज किंवा कॅप्टन या बॉल चेकिंगला. बघा काळेमकिनी सर किती सुंदर दृश्य मैदानाचं आपण पाहू शकतोय. नीट अँड क्लीन टेलिकास्ट SK ब्रँड एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. मी उल्लेख नक्कीच करेन की आपलंही भविष्य उज्ज्वल आहे या क्षेत्रामध्ये. याच स्पर्धेच्या माध्यमातून जर बघितलं तर आपण छाप सोडलेली आहे SK एंटरटेनमेंटने. चला सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर त्या ठिकाणी आलेले आहेत. पंच सामन्याला सुरुवात करायची आपण. येस राजू पाटील आणि कुंदन पाटील ही सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवर. गोलंदाजी सुरुवात करेल गोलंदाज रत्नकांत आज फलंदाजीमध्ये अपयशी ठरले. मात्र गोलंदाजीमध्ये आता मात्र आपली छाप सोडण्याची संधी त्यांना मिळालेली. 24 चेंडू आणि 27 धावा असं सोपं समीकरण. सोपं तर म्हणता येणार नाही. क्रिकेटमध्ये काही सोपं नसतं. क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट कठीण असते. फक्त तुम्हाला खेळपट्टीवर मैदानावर जो खेळ करता त्यामधून तुम्हाला नक्कीच एक चांगली कामगिरी करून प्रेक्षकांना चांगला खेळ दाखवायचा असतो. बरोबर. कुठलाही खेळ हा सोपा नाहीये आणि कुठलाही सामना हा देखील हलक्यावर कोणी घेऊ शकत नाहीये चिकणे सर. कारण क्रिकेटमध्ये आपण बरेचसे असे कित्येक सामने बघितलेले आहेत की ते लो स्कोरिंगचे सामने कधी कधी जिंकता संघ हरले आहेत आणि हरता काही संघ जिंकलेले आहेत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय रत्नकांत. ओव्हर द विकेट फुल टॉस. यस आणि पहिला चेंडू आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी हा चौकार. झालं. एजिस्पोर्ट निंबोली संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय हनुमान टेंबिवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. धन्यवाद. पुढील चेंडू ते मात्र त्याच पद्धतीने खेळलेला आहे. इथे मात्र जातोय चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव तर नक्कीच मिळेल. येस आणि एका धावेवरच समाधान मानलेलं आहे फलंदाज राजू पाटील यांनी. राजू पाटील यांच्या माध्यमातून 5 धावा धावफलकावर लागल्या. स्वतःच्याही 5 धावा पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. चांगला अंदाज घेतला होता क्षेत्ररक्षकाने. चांगले क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन आपल्या संघासाठी अजित यांच्याकडून 3 धावा वाचवलेले आहेत. ते मात्र शफल क्रॉस झाले होते. फलंदाज फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. आय थिंक पायाला चेंडू चाटून गेला यष्टीरक्षकाकडे. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी असं म्हटलं जाते.
विद्या बालनच्या शब्दात म्हणायचं तर चित्रपट फक्त 3 गोष्टीमध्ये चालतोय, एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. तसंच क्रिकेट फक्त 3 गोष्टीमध्ये चालत असतो, अनिश्चितता अनिश्चितता आणि अनिश्चितता. ही अनिश्चितता आपण पाहू शकता. टॉप एज झाली, एसट्यांच्या मागे चेंडू गेला, अगदी एसटी रक्षकाला चाकून थेट सीमारेषेच्या बाहेर चौकार. आमचे मार्गदर्शक सहकारी समालोचक शशीदादा म्हात्रे त्या ठिकाणी आहेत. येस, आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून त्यांना पारितोषिक जाहीर होते. आपण जर झेल घेता तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडून आपणास 500 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकात 10 धावफलकावर लागलेले आहेत 9. रत्नकांत इथे मात्र चांगला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. पहिलं षटक संपलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावफलकावर लागलेले आहेत कायम केनीसर फक्त आणि फक्त 9. गडी बाद झालेला नाही. ही जमेची बाजू वीर तानाजी दापोडे संघाची. बघा, निश्चितच रत्नाकर याचं कौतुक करावं लागेल. 2 षटकार लागल्यानंतर देखील 9 धावेवर आपलं षटक इथं समाप्त केलेले. 3 चेंडू निर्धाव हातले होते, 2 चौकार एक सिंगल नक्कीच त्यांनी खर्च केली. तरी देखील त्यानंतर 3 चेंडू हे निर्धावच्या स्वरूपात पहिल्या षटकामध्ये हाताळताना आपल्याला पाहायला मिळाले. दापोडे संघानं धावा खर्च केले होते पहिल्या षटकामध्ये 6. इथे दिवस व दिवा संघ पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करतोय 9. आता मात्र समीकरण असं झालेलं आहे, कायम केनीसर 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. अगदी बरोबर आहे. 18 चेंडू अजूनही 18 धावांची गरज. ज्या पद्धतीने ज्ञानदेव पाटील, मनोज पाटील यांनी जे षटक हाताळले होते वीर तानाजी दापोडे संघासाठी, तसेच षटकाची जरूरत आहे इथे ती दिवस व दिवा संघाच्या गोलंदाजांकडून त्यांच्या पाठीराख्यांना. पाहूया एखादा ज्ञानदेव पाटील सारखा कुठला गोलंदाज दिवस व दिवा संघामधून षटक हाताळतोय का आणि या सामन्याची रंगत अजून वाढवतोय का. 18 चेंडू आणि 18 धावांची गरज. कैलासकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. विश्वास दाखवलेला आहे कर्णधाराने कैलासवर. हॅलो, कैलास भोईर याच्यासाठी एकविरा पिंपलनेर, न्यू 40+ संघाचे हनुमान पाटील, फुलाजी इताडकर आणि मणिलाल पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद. गोलंदाज तयार. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू. बघा, गुडलँड स्पॉटवर चेंडूची फेकी गेली होती. राजू पाटील हे मात्र तयारीत होते की मोठा फटका खेळायचा आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गती परिवर्तन, अतिशय चांगला चेंडू हाताळलेला आहे. वेलकम. दोन्ही फलंदाजाचा जर विचार केला तर दोन्ही फलंदाजांनी एक एक चौकार आपल्या बॅटमधून खेचलेला आहे. इथे मात्र बॅकफुटला गेला फलंदाज. नक्कीच पॉइंट क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला होता, पूर्णपणे आपल्याला सेट केलं होतं, मात्र चेंडूचा टप्पा जो आहे त्या टप्प्याचा अंदाज मिळालेला नाहीये, उंचीचा चेंडूचा अंदाज मिळालेला नाहीये आणि मात्र बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू कैलासच्या मार्फत. चांगली सुरुवात मिळालेली आहे कैलासला आपल्या गोलंदाजीवर. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळताना आपण पाहतोय कैलासला. इथे मात्र येणार एज. ओहो, काय घडतंय खेळपट्टीवर. बॅक टू बॅक आपण पाहतोय की 3 चेंडू इथे डॉटच्या स्वरूपात केलेले आहेत. आता मात्र रंगत वाढलेली आहे या षटकामध्ये. आपलं जे प्रमुख अस्त्र होतं ते अस्त्र या ठिकाणी चांगलं काम करताना आपण पाहतोय दिवा संघामार्फत कैलास. बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट केल्यानंतर आता मात्र काही तरी कानमंत्र या ठिकाणी देता येतं कुंदन पाटील, राजू पाटील यांना. अनुभवाची तर दोन्ही फलंदाजामध्ये कमी नाही. इथे शफल क्रॉस झाला, फलंदाज चेंडू केलून काढला, लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
त्याने मात्र गोलंदाजाला सांगितलं की 1-2 का 4, आता मी 4 लगावणार आणि तो 4 लगावला. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 13. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पहिले तीन चेंडू डॉट खेळल्यानंतर सनसनाटी वाढली होती. नक्कीच असं वाटलं होतं की कुठे ना कुठे दबावामध्ये फलंदाजी करतायत. मात्र हा दबाव पूर्णपणे झुगारलेला आहे इथे फलंदाज राजू यांनी. राजू वैयक्तिक 9 धावांवर खेळतायत. कुंदन पाटील वैयक्तिक 4 धावांवर खेळतायत. कैलास इथे मात्र चेंडू खेळून काढलेला स्क्वेअर लेग सीमारेषेवर एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकावरच समाधान मानलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 14 धावफलकावर लागलेली आहे. अजूनही जिंकण्याचा विचार केला तर 13 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू 13 धावांची आवश्यकता. समोर असतील कुंदन पाटील. कैलास ओव्हर द विकेट शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय. ड्राईव्ह केलेला आहे. मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय. एक धाव मिळेल. या षटकात धावा आल्या 6. पहिल्या षटकात 9 त्यानंतर 6. 15 धावा धावफलकावर लागलेल्या. आता मात्र 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. नक्कीच ड्रिंक्स इंटरव्हल झालेला आहे. आपण जाऊया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगली धून ऐकूया. डीजे या मैदानाचा काय जबरदस्त कव्हरेज. भिवंडीचं नाक असलेली कामतगार नगरी आणि या नाकातील नथ म्हणजे हे मैदान स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडा नगरी. तर जाऊया तिसऱ्या षटकाकडे. तिसरे षटक शशिकांत यांच्या मार्फत शशिकांत म्हात्रे ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू बॅलन्स इथे कुठे ना कुठे आपण पाहतोय. फलंदाजाचा तोल सांभाळलेला नव्हते स्वतःचा फलंदाजाला आणि थेट यष्ट्यांवर पडला का नाही ना. यष्ट्यांवर पडलेले नाही तर नक्कीच. मात्र वाईटचा इशारा पंच सुनील म्हात्रे यांचा येतोय. एक अवांतर धावसंख्या धावफलकावर लागते ती 16. यस शशी म्हात्रे गोलंदाजी सुरुवात करतील. बघा कायम केनीसर ही लेफ्ट आर्म स्पिनर आहेत आणि शशी म्हात्रे सुद्धा लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. कॉमेंट्री पॅनल ही आमचा कमी नाही आहे क्रिकेटमध्ये हे दाखवून दिलेले. लाईन तर चेक करावी लागेल. नक्कीच पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच सुनील म्हात्रे सरांचा. धावसंख्या धावफलकावर या अतिरिक्त लागते ती 17 विदाउट लॉस. इथे मात्र चांगली लाईन ते चांगला टप्पाही आहे. ऑफ स्टंपच्या किंचित बाहेर आपण चेंडू पाहतोय. पडल्यानंतर आणखी बाहेरच्या अंगाला वळला होता. पूर्णपणे निष्प्रभ केलेला आहे कुंदन पाटील यांना. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय की 17 आहे. अजूनही जिंकण्याचा जर विचार केला तर 10 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा करायच्या 10. शशी म्हात्रे लेफ्ट आर्म राऊंड.
इथे मात्र चांगला टप्पा, अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकला होता. इनर एज लागली, धाव मिळाली 1. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 18. अजूनही दिवा संघाने सामना सोडलेला नाहीये. कालीराम किनी सर अजूनही फाईट करतात आणि हे महत्वाचं आहे. प्रत्येक संघासाठी हे महत्वाचं आहे. तुमच्याकडे धावा किती आहेत ते बघू नका, फाईट कशी करायची ते बघायला हवं. अगदी बरोबर आहे. संघर्ष करायला हवा, प्रयत्न करायला हवा. इथे मात्र बॅटवर चेंडू आलेला आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव निश्चितच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. या साधनी मात्र दुसरी धाव घेताना या इथे फलंदाज कुंदन पाटील होत आहेत बाद. पहिला फलंदाज या इथे बाद होतोय. वैयक्तिक 5 धावा केल्या कुंदन पाटील यांनी. धावसंख्या धावफलकावर लागलेली ती 19. 19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. जिंकण्याचा जर विचार केला तर अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लकही तितकेच आहेत. 19 धावा, 8 धावांची आवश्यकता आहे. 19 धावा झालेल्या आहेत. 27 धावा करायच्या आहेत. 9 चेंडू 8 धावा. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर आहेत ज्ञानदेव पाटील. ज्ञानदेव पाटील नॉन स्ट्रायकरला असतील, मात्र स्ट्राईक एंडला आहे ते राजू पाटील. सलामीस आलेले आहेत. राजू पाटील यांच्या बॅटमधून आतापर्यंत 11 धावा धावफलकावर लागलेले आहेत स्वतःच्या. इथे मात्र नक्कीच डाव्याष्टीच्या बाहेर चेंडूपंच सुनील म्हात्रे सर आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेचा इशारा करतात. एक वाईटच्या रूपाने धाव आली. वाईटचा जर विचार केला तर 3 चेंडू आतापर्यंत वाईट फेकलेले आहेत शशिकांत म्हात्रे यांनी. आणि ही डोकेदुखी ठरलेली आहे या षटकामध्ये दिवा संघाची. इथे मात्र चेंडूला टर्न केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग सीमारेषेवर होत आहे. 1 धाव तर निश्चित मिळेल. आणि एकाच धावेवर समाधान मानलेले फलंदाज राजू पाटील यांनी. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 21. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता. हे षटक खूप लांबलेलं आहे, कारण या षटकामध्ये 3 वाईट चेंडूंची फेक केलेली आहे शशी म्हात्रे यांनी. येस, इथे पाहतोय आपण आउटसाइड एज आणि ज्ञानदेव सारख्या फलंदाजाला अगदी स्वस्तात बाद करण्यात यश मिळवले शशी म्हात्रे यांनी. मोठ्या फलंदाजाला बाद केल्यानंतर गोलंदाजाचा जल्लोषही मोठाच असतो. बघा, पाहू शकतो आपण ऑन स्क्रीन शशी म्हात्रेने काय जल्लोष केला होता फलंदाज ज्ञानदेव पाटील यांना बाद केल्यानंतर. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. छेडखानी करण्याचा प्रयत्न केला. बॅटची वरची कर घेऊन चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला होता आणि ज्ञानदेव यांची खेळी मात्र संपुष्टात आली होती. 21 धावा धावफलकावर लागलेत. टोटल 3च वाईट टाकले. धावसंख्या 21 म्हणजे अजूनही 6 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत अल्पेश गायकवाड 7 चेंडू 6 धावांची आवश्यकता. पुढील जो सामना होणार आहे तो सामना आपण पाहणार आहोत टेंबवली वर्सेस निंबवली. निंबवली संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यस, शशी म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट.
ते मात्र पाहतोय आपण काय घडलंय. येस, अपील तर जोरात केला होता. अगदी असं वाटलं होतं की बॅटची कड चाटून गेल्यासारखा अपील केला होता. मात्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. पंच सुनील म्हात्रे यांचा या षटकातील चौथा वाईट आपण बघितला शशी म्हात्रे यांच्या मार्फत. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. बॅकफुटला गेला फलंदाज. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक चूक करतोय. ओव्हर थ्रो झाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थेट यष्ट्यांवर फेक आणि यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. फलंदाज धावबाद. बाद होतोय बॅट्समन मनोज. चला, 1 घंटा होत आहे आपल्या सामन्याला. या सामन्याला प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. दिवास्पोर्ट दिवा संघ. निश्चितच वेळेपेक्षा अधिक वेळ या सामन्याच्या माध्यमातून घेतला जातो. मी दिवास्पोर्ट दिवा आणि वीर तानाजी दापोडे दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो, आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. चला, दिवास्पोर्ट दिवा संघ, कारण की एका तासापेक्षा जास्त वेळ आपण घेतलेली आहे. खास करून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. बघा, शशी म्हात्रे यांनी जे तिसऱ्या षटकामध्ये कदाचित जे 4 वाईट टाकले नसते तर काही वेगळं चित्र चिकणे सर आपल्याला पाहायला मिळालं असतं शेवटच्या षटकामध्ये. अगदी बरोबर आहे कालिराम केणी सर तुमचं. जर त्या षटकामध्ये 4 एक्स्ट्रा धावा या आल्या नसत्या तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावा शिल्लक असत्या वीर तानाजी दापोडे संघाला करायला. चला, गेम स्पीडअप करा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अर्जुन हरिभक्त पारायण आहेत. चांगला व्यक्तिमत्व आणि नेहमीच दिवास्पोर्ट दिवा संघाकडून पहिले षटक हाताळताना आपण अर्जुन यांना पाहतोय. मात्र या सामन्याच्या माध्यमातून त्यांना शेवटचे षटक हाताळण्यासाठी इथं पाचारण केलेले आहे. 6 चेंडू 4 धावा. येस, सामना अजूनही संपलेला नाहीये. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. अर्जुन यांच्याकडे गोलंदाजी सोपवलेली आहे. राऊंड द विकेट. पहिला चेंडू अगदी फलंदाजाचा आत्मविश्वास चिरणारा हा चेंडू बघितला आपण. पडल्यानंतर खाली राहिला. त्यानंतर यष्टीरक्षक आपलं काम यष्ट्यांच्या मागे चोख बजावताना ज्या प्रकारे महाभारतातील अर्जुनाचा आपण बघितला बाणांचा वर्षाव होताना अचूक वेध अर्जुन आपल्या धनुष्याने घेत होता, तसा मात्र अचूक वेध इथे अगदी घ्यावा लागेल पुढच्या 5 चेंडूवर. कारण 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आता मात्र वीर तानाजी दापोडे संघाला. स्पिन गोलंदाजी आपण पाहतोय. राऊंड द विकेट. इथे मात्र लाईन चेक करावी लागेल पंचांना. यस, पंच सुरेश गरज सरांचा इशारा येतोय वाईटचा. फुल लेंथ गोलंदाजी टाकण्याच्या नादात आपण पाहतोय अगदी स्पीड मध्ये चेंडू टाकण्याच्या नादात चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर पडला आणि पंचांकडून मात्र वाईटची घोषणा झाली. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर लागली 24. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 3 धावा. कुठे ना कुठे आपल्या रनअप मध्ये चूक केलेली आहे गोलंदाजाने आणि पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. चेअरअप केलं जाते बघा अर्जुन बुवा यांना. कुठलाही खेळ असो, तुमचं वय हे किती हो, मात्र खेळाप्रती समरसता, खेळाप्रती निष्ठा तुमची आवश्यक असते.
इथे अर्जुन भाऊ यांचं वय जरी जास्त झालं असलं मात्र त्यांची खेळाप्रती जिद्द निष्ठा ही अजून कमी झालेली नाहीये. गोलंदाजीवरून वाटतंय. एक धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 25. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होत होता मात्र तिथे अडवला गेला चेंडूला. स्कोर लेवल झालेले आहे. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता. 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. बघा 5 वाईट जे टाकले होते शशी म्हात्रे यांनी 4 वाईट मात्र तेच 4 वाईट डोकी धरलेले दिवा स्पोर्ट दिवा संघाला. तीन चेंडू एका धावेची गरज. ड्राईव्ह केलेले लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय. या इथे पहिल्या सामन्यामध्ये वीर तानाजी दापोडे संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन वीर तानाजी दापोडे संघ. हार्दिक अभिनंदन कुंदनजी पाटील यांना. हार्डलक नक्कीच दिवा स्पोर्ट दिवा हार्डलक शशीदादा म्हात्रे. तर मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया. मॅन ऑफ द मॅच सलामीस येऊन वैयक्तिक 17 धावा केल्या आणि पहिलं षटकही टाकलं. 6 धावा देऊन एक फलंदाज